मित्रांनो, हा आहे आयफोन 16, हा आहे आयफोन 15. आता हा 2 वर्ष जुना आहे, हा एक 6 महिने 4-5 महिन्यापूर्वी हा लॉन्च झाला. तर हे दोन्ही फोन्स आहेत. ह्याची प्राइस 60,000 रुपये, ह्याची प्राइस 50,000 रुपये. आता एक मधलं माकड आलंय, त्याचं नाव आहे आयफोन 16e. आता माहितीये का, हे असे स्ट्रॉंग वर्ड्स मी का यूज करतोय, का म्हटलं, कारण की खरं सांगू का, की आम्ही स्वतः सगळे टेकी आहोत आणि माझ्या दृष्टीने हा इतका चांगला फोन, म्हणजे टेकच्या दृष्टीने तरी इतका चांगला नाही की ज्याच्यासाठी मी लिटरली 55,000 रुपये देईन. हो, हा आयफोन 14च्या बॉडीमध्ये आयफोन 16 आहे, पण बऱ्याचशा आयफोन 16च्या गोष्टी ह्याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे असं मला तरी हा जरा जास्त कन्फ्युजिंग वाटला. इनफॅक्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ॲपलने फार हुशारीने असे काही फीचर्स ह्याच्यामध्ये दिले जे नॉर्मल कन्झ्युमर्सला फारच आवडतील, ज्यांना टेकच्या गोष्टीबद्दल जास्त काही माहिती नाहीये, फक्त एक आयफोन पाहिजे. तशासाठी हा आयफोन 16 चांगला आहे. आणि मी हे सांगणार आहे, मी का म्हणतोय हे कम्पेअर करणार आहे, तुम्ही कुठला घेतला पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि माकड का म्हटलं हे तुम्हाला लवकर कळेलच. बरं, आपण एक एक गोष्ट घेऊया. सगळ्यात आधी ह्याचा डिस्प्ले कसा आहे. डिस्प्ले मला नाही आवडला. आय विल टेल यू वाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही 60 हर्ट्जचा 6.1 इंचचा डिस्प्ले मिळतो. ह्याची ब्राईटनेस सुद्धा आयफोन 14 किंवा त्याच्याहूनही कमी आहे, 1200 निट्स ब्राईटनेस आहे. 15 मध्ये आणि 16 मध्ये तुम्हाला 2000 निट्स ब्राईटनेस मिळते. हो, ह्यांचे सुद्धा 60 हर्ट्जच आहेत, पण ब्राईट डिस्प्ले आहे. डायनामिक आयलँड येते ह्याच्यामध्ये, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बोट नॉच मिळते. म्हणजे अजूनही पुढून जर का कोणी फोन बघितला तर ह्यांनी 2-3 वर्षापूर्वी फोन घेतला असंच वाटेल, म्हणजे आयफोन 14 वगैरे वाटेल. पण चांगली गोष्ट ही आहे की USB Type-C आलेलं आहे. आता फरक काय आहे हे बघा. जर का प्युअरली परफॉर्मन्स दृष्टीने तुम्ही बघत असाल, बॅटरी लाईफच्या दृष्टीने बघत असाल, तर आयफोन 16 चांगला आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. कारण की ह्याच्यामध्ये एकतर मोडेम स्वतः जो ॲपलने डेव्हलप केलेला आहे तो मोडेम येतो, C1 येतं. पण चांगल्या गोष्टी ह्या दोनच आहेत. बॅटरी लाईफ 8 ते 9 तासाचा स्क्रीन ऑन टाइम मिळतो, 26 तासाचा व्हिडिओ प्लेबॅक मिळतं आणि A18 चिपसेट मिळते आयफोन 16 मध्ये. जशी आहे नाही, पूर्णपणे तशी नाहीये, कारण की एक कोर जीपीयूचा एक कोर कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर का स्कोर जरी बघितले तर स्लाइटली लोअर स्कोर आहेत, पण तरी सुद्धा नॉर्मल युजरला ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये काही जाणवणार नाही. आयफोन 16 मध्ये जसा परफॉर्मन्स मिळेल तसंच तुम्हाला आयफोन 16e सुद्धा मध्ये मिळेल. हे बघा, बॅटरी लाईफ चांगली झाली आहे, पण आयफोन 16 मध्ये म्हणा किंवा 15 मध्ये सुद्धा तुम्हाला मॅगसेफ मिळतो. नो मॅगसेफ चार्जिंग काढून टाकले. ऍक्सेसरी तुम्ही लावले, केस लावली तर मग ते मॅगसेफला सपोर्ट करतं. पण एक गोष्ट मला आवडली, मी इनफॅक्ट जेव्हा हा लॉन्च होणार होतो ना, मी श्रीकांत, एरशाद, साजिद सगळे डिस्कस करत होतो कितीला यायला पाहिजे. हा जर का 50,000ला असता, मी लिटरली तुम्हाला सांगितलं असतं की डोळे बंद करून तुम्ही हा फोन घ्या. पण 60,000ला आय थिंक इट इज स्लाइटली एक्सपेन्सिव्ह. म्हणजे 50,000ला जर का आयफोन 15 मिळतोय तर तुम्ही आयफोन 15 घ्या, कारण की या सेलमध्ये आता 50,000च्या खाली आला आयफोन 15, दॅट इज बेटर. 60,000मध्ये विचार करा, तुम्हाला एक सिंगल कॅमेरा मिळतोय 48 मेगापिक्सेलचा. तो सुद्धा आयफोन 16चा जो सेन्सर आहे ना, जो प्रायमरी सेन्सर, त्याच्याहूनही छोटावाला सेन्सर आहे. म्हणजे विचार करा, फोटोमध्ये आयफोन 15 आणि 16 विल बी स्लाइटली बेटर दॅन आयफोन 16, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आयफोन 15 मध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड मिळतोय, 2 कॅमेराज मिळतात. तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ वगैरे शूट करू शकता, जे तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकत नाही. नो सिनेमॅटिक, नो स्पेशल व्हिडिओज ऑन दिस. तर मग आयफोन 16 कुणी घ्यावा. हे बघा, जर का तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे, ऍपल इंटेलिजन्स, कारण की आता 8GB रॅम आली आहे, तर ऍपल इंटेलिजन्स महत्त्वाचं असेल. आता त्याचा इतका फायदा नाही, पण तरी पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे. आयफोन 15 मध्ये तुम्हाला ऍपल इंटेलिजन्सचे इतके फीचर्स मिळणार नाहीत. काही सिलेक्टिव्ह येतील, मला सुद्धा माहित नाही, कारण की त्याची रॅम कमी आहे, त्यामुळे एखाद्याच येणार सुद्धा नाही. पण 16e मध्ये तुम्हाला मिळते. तर ते पाहिजे असेल, थोडा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर बघा, आणि बॅटरी लाईफ थोडी चांगली पाहिजे असेल तर. पण कॅमेरा इम्पॉर्टंट असेल, डिस्प्ले वगैरे इम्पॉर्टंट असेल, बाकी इतर गोष्टी इम्पॉर्टंट असतील ना, तर मी म्हणेन अजूनही आयफोन 15 बेटर आहे. हो, आयफोन 16 लेटेस्ट जनरेशनचा घ्यायचाच असेल तर तुम्ही 4-5 महिने थांबा. 60,000ला हा वर्थ नाहीये, हा डेफिनेटली 50,000ला वर्थ आहे. मग मी डेफिनेटली म्हणेन की तुम्ही आयफोन 16e घ्या. बरं, एक प्रश्न आहे तुम्हाला, आणि प्लीज खाली कमेंटमध्ये सांगा बरं का, 16e का? ईचा अर्थ काय? ई कशासाठी आहे? स्टँड्स फॉर व्हॉट? सांगा खाली. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.